पुढील यजमान राहुल करंजकर यांना आपल्या दोन मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करावा। शिवसेना शहर प्रमुख शिवराज चाफेकर आणि त्यांचे सहकारी अमोल बोरकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। 100% हो रेड आपलं पहिला घेताना जरा वाटते जास्त वाटत ना तुला बरोबर एक जबरदस्त मैदानामध्ये आपल्याला शेवटचा नंबर सोडून जाईल। या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी हा सामना खेळला जातोय। तू इथे ऍड बीड दाखवत असेल ना माहिती आहे मला आता काय मग खाल्ला आता इथेच बसतो। आजच्या या सामन्याचं युट्यूबच्या लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं। मी काय असं बोलत स्पोर्ट्सच्या माध्यमातून आजचं एकदा होतं बोलला असताना मी खेळलोच नसतो गेम शपथ नसतो खेळलो तुमच्या शपथ मी गेम खेळणार नव्हतो। अरे भाई तो बोलला पहिला जवळ फक्त 7-5चा आहे समोर काय करतो खेळलोच नसतो गेम कसा खेळायचा गेम मग तो काय बोलतो पण एवढे खेळता का नाही अरे बाबा खेळलेलंच नाही मी ऐकलंय एक भव्य कबड्डी स्पर्धेचा हा दुसरा सामना दुसरा फेरीतला दुसरा सामना फार महत्त्वपूर्ण सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला। म्हणजे अमोल संजय वर्सेस शिवराजीच्या दरम्यान कधी चढाई घेऊन येतो तो म्हणजे शिवराजीसाठी राहुल चांदोरकर त्याच्यासमोर आहे तो म्हणजे 7चा डिफेन्स। या ठिकाणी फार महत्त्वाचा सामना प्रेक्षक वर्गाला खरोखरच खेळवून ठेवणारा हा सामना चढाईसाठी गेला राहुलच्या समोर आहे तो प्रयत्न केला काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पंचांवर अवलंबून बोनस प्राप्त केला पहिल्या चढाईमध्ये त्यामुळे नक्कीच सामन्याला सुरुवात झाली। आव्हान मोठं असतं दोन्ही संघासमोर टायटल विजेता प्राप्त केला तर नक्कीच एक मोठी जबाबदारी आज स्वीकारली ती म्हणजेच श्री काळेश्वर क्रीडा मंडळानं आणि आज या स्पर्धेचं आयोजन महत्त्वपूर्ण सामना मैदानामध्ये खेळला जातोय तो म्हणजे दोन दिग्गज संघांच्या दरम्यान दोन्ही तू बसू नको तू बसला तिथं तेव्हा झालं तो माहिर आहे प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि बोनस प्राप्त करू लागला त्यामुळे लगातार 2 बोनसचे गोल या ठिकाणी प्राप्त
चढायसाठी आले तर अश्मित विरकू त्याच्यासमोर एक 7चा डिफेन्स या ठिकाणी अश्मितला करो या गोरेसाठी भेटलाय त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय दर्शवतोय ते पाहायचंय परंतु ही करो या गोरेची चढाई यावर त्याने गरीबात करण्याचा प्रयत्न करतोय तो अश्मित विरकू गोलवर चढाई करतोय या ठिकाणी या ठिकाणी 2 गडी बाद केल्याचा अपील करतोय स्वयंचित्त झालाय परंतु या ठिकाणी 2 गुण 1 गुण गमावला अमर समजायला 2 गुण प्राप्त केले त्या अमर समजायला त्यामुळे नक्कीच काय घडतंय काय घडतंय चढायसाठी या ठिकाणी 5व्या रनमध्ये शिवा खैरेला शिवराज खैरे त्यासोबत 6चा डिफेन्स आहे बोनस ऑन असणार आहे बोनस प्राप्त करण्याचे माहीर आहे आणि बोनस साठी नक्कीच प्रयत्न केला का ते पाहायचं परंतु त्यासाठी दडपण असेल ते खास करून पंचावन्न त्यामुळे नक्कीच एक निपक्षपाती या ठिकाणी निर्णय देण्यात आतापर्यंत यशस्वी ठरले ते सामना अधिकारी करण्यासाठी जातोय तो म्हणजे विराजच्या समोर 5चा डिफेन्स आहे या ठिकाणी खरोखरच एक आपल्या चाणक्य रीतीने आपला खेळ या ठिकाणी साकारला अश्मित विरकूला आपल्या संघासाठी 2 गुण प्राप्त करून घेतले होते परंतु या ठिकाणी एक पुन्हा एकदा एक एमटी चढाई काहीच आहे परंतु ही एमटी चढाई नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आणि ह्या एमटी चढाई समाधानी आहे तो म्हणजे अमर समजायचा चमू परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते तो म्हणजे राकेश वाटाडे त्याच्यासमोर 6चा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे त्यासाठी नक्की प्रयत्न करेल बोनस पाणी ही त्याची खासियत आहे एक खरोखर भारदस्त बांधा करायला आपला एक नैसर्गिकरित्या आणि या ठिकाणी काय घडतो आणि यावर संधीचा फायदा प्राप्त केला तो म्हणजे त्या ठिकाणी सिद्धांत वाढला आणि 1 गुण प्राप्त करून घेतलाय चढायसाठी येतोय तो म्हणजे अभिषेककर त्याच्यासोबत 4चा डिफेन्स आहे गोलवरची चढाई करण्यात नक्कीच माहीर आहे परंतु या ठिकाणी तितकंच चांगला डिफेन्स आहे तो म्हणजे शिवराजे वर्सेस अमर समजाईमध्ये चालू असते ही रायवली दोन्ही संघ शेजारचे संघ त्यामुळे नक्कीच एक चांगली कबड्डी आपल्या सर्व प्रेक्षकांना घेऊन येत असतात ते खेळाडू त्यामुळे या दोन्ही संघांकडून एक चांगला खेळ एक दमदार खेळ आपल्या सर्वांना पाहायला चालायचं येतं अंकुर माळी आणि त्याच्या सवय 6चा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे तो अंकुरसाठी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न अंकुरच्या माध्यमातून केला जात असतो अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी खरोखर आपल्या सर्व विजयाच्या दिशेने यापूर्वीचा सामना सुद्धा अंकुरमुळेच विजय प्राप्त केला तो म्हणजे शिवराजेला चढायसाठी पाहायला भेटतो तो म्हणजे अश्मित चढायसाठी पाहायला मिळतोय गोवाड्यासाठी पुन्हा एकदा 5 रन केले आता खरी कसोटी असेल 4-1 अशी लढत या ठिकाणी प्रेक्षक या सामन्याकडे बरोबर चांगली काहीतरी आम्हाला अनुभव मिळते या ठिकाणी तात्काळचा प्रयत्न अश्विनच्या माध्यमातून केला गोल प्राप्त होणार शिवराजेला आणि 1 गुण प्राप्त केला तो शिवराजेला त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये एक चांगली लढत पुन्हा एकदा हा रंगाला लागला सामना या ठिकाणी काय करते आणि जे पाठीवर हे कृपया ग्रीन नेटवर नसायचं आहे सामन्यामध्ये चढायसाठी जातो तो आगे शुक्र त्याच्या समोर येतो 4चा डिफेन्स 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे जाम लॉंग डिस्टन्स आहे हा छान सुंदर चढाई पाहायला मिळते आगे शुक्र करते बाबा जूम कर ना जरा
6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सौंदर्याच्या अंगणात पाहूया. खरोखर सुंदर सामना असा आहे जवळजवळ कमलेश रिकमे असतील तर दाखल टाइम ऑफ घेतलाय तो अमर सौंदर्य संघाने. जे कमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी कुठे खाली बसून घ्यायचं आहे. हे स्कोर किती आहे? 2-2 सामना पुन्हा एकदा सर्वोदय करण्यासाठी जात होतं. विराजच्या समोर येतो. 5चा डिफेन्स 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजाच्या अंगणात. शुद्ध गतीने खेळ करतो विराज रिकाम्या सोडले दाखल. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांती करून तिचे गुणफलक आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. 6-4 6 गुण आहेत ते शिवराजी, 4 गुण आहेत ते अमर सौंदर्य. 2 गुणाची नाममात्र आघाडी शिवराजी संघाकडे आहे. यानंतर होणारा सामना संकेत त्यानंतर होणारा सामना शेकाडी आणि मसोबा. यानंतर होणारा सामना आहे शेकाडी आणि मसोबा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती की आपला संघ वेगवेगळ्या मैदानावर हजर ठेवा. हॅलो हॅलो येत नाही मला. हा अरे तेच मागपासून होतच नव्हतं तुम्हाला. सामन्याला सुरुवात होते. विश्रांतीपर्यंत गुणफलक 6-4 असं होतं. अमर सौंदर्य 4 शिवराजी 6 गुण चढवतो विराज. याच्या समोर 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. त्यानंतर होणारा सामना तो शेकाडी विरुद्ध मसोबा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानावर हजर ठेवायचा आहे. चढत जातो राहुलच्या समोर येतो. 6चा डिफेंड बोनस गण वाहन असेल. संत गतीने काही करतो तो राहुल. अक्षय भटकर दाखल केला. प्रत्युत्तर शिवम वाणी शिवमच्या समोर आहे तो. 5चा डिफेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजीच्या अंगणात. प्रयत्न करावा लागेल. छान सुंदर 5 विरुद्ध 1 संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या सभेत दाखल करा. प्रत्युत्तर कमलेशच्या समोर येतो. 6चा डिफेंड बोनस गुण आला असेल. दोन्ही संघ मला वाटतं डू ऑर डाय म्हणजे थर्ड रेडचा वापर करून मैदानात दिसतात. प्रयत्नांची पराकाष्ठा अजूनपर्यंत कुठल्या संघाकडून मध्यंतरानंतर झालेली नाहीये. कमलेश संत गतीने खेळ करून रिकाम्या सभेत दाखल केला. प्रत्युत्तर करूया बरोबर गेलाय. लाभ म्हणून करण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आपल्या संघाला गुण देतो. स्मिथ एक गुणाची कमाई करून दिली स्मिथने. करूया बरोबर एकदा जाण्याचा भाग गेला तो शिवाच्या समोर आहे तो. 7चा डिफेंड बोनस गुणवान असेल.
पाहायला मिळते शिवाच्या माध्यमातून. सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून दूरवर डायचा वापर करून खेळताना दिसतोय दोन्ही संघ. चढत जातोय तो शिवम वाणी. शिवमचे सोडून येतो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत होती शिवराजीच्या अंगणात. खरोखर सुंदर सामना. शिवराजी संघाला राकेश. सामना संपाला शेवटची 4 मिनिटं जाहीर केली पंचांनी. सामना संपाला शेवटची 4 मिनिटं जाहीर केली पंचांनी. गुणफलक 10-5 असा गुणफलक आहे. 5 गुणाच्या आधारे शिवराजी संघाकडे आहे. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून दूर डायचा वापर करून खेळला जात होता. परंतु आत्ता मात्र आक्रमक पवित्र घ्यावा लागेल अमोल संजय संघाला. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. चढाई गळतो शुतिक वाणी त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. छान सुंदर उलटवणीचा प्रयत्न चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. राकेश थोडासा घाई करतोय. 1 गुण मिळवून देतो शुतिक आपल्या संघाला. प्रत्युत्तर राहुल चांदूरकर. राहुलच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 म्हटलं की बोनस गुण मिळणार नाही. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं जाहीर केले पंचांनी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केले पंचांनी. राहुल पूर्ण वेळ घेऊन खेळतोय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा शुतिक वाणी. मागच्या सराईत ज्याने 1 गुणाची कमाई करून दिली होती असा खेळाडू. छान सुंदर 6 विरुद्ध 1 गोलवान असेल. पाहूया चांगला प्रयत्न होता तो शुतिकचा परंतु अपयशी ठरला. सुंदर प्रयत्न होता तो शुतिकचा परंतु अपयशी ठरला. गोल मिळतो तो शिवराजी संघाला. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ महाबलाचे संघ आहेत. स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. संधी आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. सुपर टॅकरची संधी आहे ती पाहूया. आणि आपल्या संघासाठी 2 गुणांची कमाई केली. पाहिला होता तो शिवराजी संघाने. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. संघाला गुणांचा सर्वात उपयोग चढाईसाठी जातोय तो विराट. विराटच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. सिद्धेश साठे यांच्याकडून शिवराजी संघाला 50,000 बक्षीस आले. 1 गुणाची कमाई केली की विराटने आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर शिवाच्या समोर आहे तो 2च्या डिपेंड मध्ये सुपर टॅकरची संधी आहे. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केला पंचाने. प्रत्युत्तर आधीच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान असेल.
सुपर डुपर रेड करावी लागेल ती आधीला आणि पाहिलं दोन रुग्णांची कमाई केली ती आधी प्रत्युत्तर कमलेशच्या समोर येतो आणि सुंदर पत्कर आणि प्रत्युत्तर पुन्हा एकदा आधी पंचांचा निर्णय काय होतो माहिती पंचांचा निर्णय घ्यायचा ते अतिरिक्त खेळाडू आतमध्ये जायचं नाहीये पंचांचा निर्णय घ्यायचा पंचाने त्यांचा निर्णय काय सुपर टॅकरचे 2 गुण आणि 1 गुण आम्हाला समजायला सामना संपला पंचाने सामना जिंकला दोन्ही संघाने लाईनअप करायचं दोन्ही संघाने लाईनअप करून घ्यायचं दोन्ही संघाने लाईनअप करायचं दोन्ही संघाने लाईनअप करायचं किट द्यायचं आपल्याला जो किट उपलब्ध करून दिला होतो न्यू आपला बाजार यांच्या माध्यमातून संघाला सचिन दादा दिवेकर यांच्या माध्यमातून सामना जिंकला तर शिवराज संघाने विजय संघाचे हार्दिक अभिनंदन सहभाग घेतला होता आम्हाला सौम्य संघाचे हार्दिक आभार त्याला लगेच दोन्ही संघाने अनंत पाटील यांच्याकडून शिवराज संघाला 100 रुपयाचं बक्षीस सिद्धेश साठे यांच्याकडून 50 रुपये 150 रुपयाचं बक्षीस झालं शिवराज संघाला निखिल खडके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस शिवराज संघाला 250 रुपयाचं बक्षीस आले घेऊन जायचं शिवराज संघ एक अजेंडा एक बॉटल दे ना आणि सहकारी लगेच मैदानाचा दावा द्यायचा सिद्धेशसाठी 50 निखिल खडके 100 आणि पाटील 100 रुपये 250 रुपयाचं बक्षीस आलंय जे लाईटचं कनेक्शन आहे तिथे कोणीही